इकडे शेतकरी पीक कर्जाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे महाराष्ट्र बँकेत पोहोचले। त्यांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणाऱ्या लीड बँकेच्या मॅनेजरची भेट घेतली। त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत शेतकऱ्यांना पीक कर्ज का देत नाही असा जाब विचारला। दरम्यान येत्या आठवड्याभरात जर कर्ज वाटप केलं नाही तर थेट मॅनेजरवर जोडे मारो आंदोलन करण्यात येईल असा इशारा दानवेंनी दिलाय। तर येत्या 10 जून पर्यंत जवळपास सगळ्या पेंडिंग फाईल्स क्लिअर करू असं आश्वासन बँक मॅनेजरने दिलं। तरी आम्ही साधारण 10 ते 15 जूनपर्यंत सर्व शाखांना इन्स्ट्रक्शन देऊन सूचना देऊन ज्या काही पेंडिंग फाईली शेतकऱ्यांच्या आहेत त्या लवकरात लवकर त्यांनी 7 दिवसाच्या आत मंजूर कराव्यात किंवा मंजूर होण्यासारख्या नसतील तर काय कारण आहे ते शेतकऱ्यांपर्यंत लेखी स्वरूपात किंवा शाखेत बोलून त्यांना कळवाव्यात अशा प्रकारच्या सूचना जातील। आणि नजीकच्या काळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व जेवढे काही डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर्स असतील बँकांचे त्यांच्यासोबत सुद्धा मीटिंग करून त्यांना एक सेन्सिटायझेशन करण्यात येईल की तुम्ही 7 दिवसाच्या वरती कोणत्याच प्रकारची फाईल क्रॉप लोन असेल मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असेल हे पेंडिंग ठेवायची नाही। त्याच्या आजच्या मीटिंगच्या अनुषंगाने परत एकदा सर्व शाखांना बँकांना सूचना दिल्या जातील। मॅनेजर्स अशा पद्धतीने वागतात, पैसे दिल्याशिवाय चिरमिरी दिल्याशिवाय कर्ज मंजूर होत नाही आणि याला जबाबदार मी अग्रणी बँकेकडे आलेलो आहे कारण जबाबदारी अग्रणी बँकेची आहे। मला त्यांनी सुव्यवस्थितपणे सगळ्या विषयाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून मी सुद्धा 1 आठवड्याची मुदत त्यांना दिलेली आहे। 1 आठवड्यानंतर या जिल्ह्यातल्या सगळ्या बँका जिथं जिथं शेतकऱ्याचे प्रस्ताव आहे शिवसेनेचं एक चांगल्या पद्धतीचं शिष्टमंडळ जाईल। जेवढ्या फाईल मंजूर झाल्या त्या ओके, जेवढ्या नामंजूर किंवा बाजूला पेंडिंग तेवढे जोरे त्या मॅनेजरला मारले जाईल। अशा प्रकारचं आंदोलन आम्ही करणार। काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या, टीका व्हायची होऊन जाऊ द्या, पण शेतकऱ्यासाठी हे पाऊल आम्हाला उचलावं लागेल।